तुमच्या मी देत नाही का देत नाही तर लिहून द्या याच्यावरती मागी दिलंय की काय लिहून दिलंय मला लिहून द्या का तुम्ही का स्थापन देत नाही जाऊ आता व्हिडिओ साहेबाकडे का व्हिडिओ साहेबाकडे मग तेच करू का व्हिडिओ साहेबाकडे तुमच्याकडे माझं काम आहे अहवाल द्यायचं दिलो तिथलं ते लय शान आहे कोण शान मला काय लिहून द्या म्हणून 20 शान तुम्ही मला तुमच्याशी वाद घालायचं नाही माझं काम केलं की त्यांना शान पण सांगते जर लय शान आहे त्यानं तुमच्या शाळेत माझं मला का हे आफरी मारला तुम्ही मग मी तुम्हाला मारायला नाही मग का मारला माझा अहवाल दिलो संपला विषय मी अहवाल दिलो ग्रामसेवकांना दिलं नाही त्यानं लिहिलं तुम्ही काय त्याला त्याला द्या सांगा इथं लिहिलंय की संबंधित देण्याच्या म्हणून कुणाकडे जाते ते बघा तुमच्या नावावर तुम्हाला त्याला द्या म्हणलं मी देऊ शकत नाही मी देऊ शकत मग तुम्ही मला देत नाही मी तुम्हाला इथं दिले की कोण द्यायला पाहिजे म्हणून इथे एंडोर्समेंट करून दिले सही केली तारीख टाकली सगळं केले पद लिहिले खाली अजून काय करायचं राहते ते मध्ये नाही म्हणतं काय चाललंय का तुमचं मला तर कळलं मला कोणाचं ऍज पर हे कोणाचं एक मिनिट आता ते कोणाला मला सांगा पहिला ते कोणाला द्यायचे गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी तुम्ही हे पत्र गट विकास याचे कार्यालयाचे प्रमुख गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी त्यावेळेस मी वाचन का त्यावेळेस म्हणत होतो मला परवाला आज शुक्रच म्हणत होतो मला तुम्ही मला दाखवले का त्याला दाखवून तुम्हाला येऊन दाखवायचं माहिती होते मला काय गरज आहे तुम्हाला एक मला सविस्तर सांगा तुम्हाला द्यायचं आहे की नाही मला मी इनवर्ड मध्ये दिलेलं आहे माझं काम काय चालतं तुमचं हे मध्ये मला ते आदेशान बंद करायला क्लर्क त्याला मी काय करू मग तुम्हाला सांगता का त्यांना ते ऐकणं झाले ना ऐकलं तुम्ही बसा बसला झक मारायला बसलो होतो झक मारा मला झक मला बसायचं काय बसलो अरे काय तुम्ही नीट बोला नीटच बोला मी तुम्ही मला झकमारी म्हणून मी तुम्हाला 2 महिने चांगलंच बोललो नाही तुम्हाला तुम्ही कसं बोलला चला बरं कक्ष अधिकारी वयस्कर चला चल या सतीश उमाकांत भताडे तोरी गावचा नागरिक असून तोरी गावामध्ये भ्रष्टाचार हा प्रमाण जास्त वाढलेला आहे. त्या भ्रष्टाचार प्रकरणी मी 2 तक्रार केले होते. शिवसाहेब बीडीओ साहेबांना तक्रार केली होती. तक्रारचं निराकरण मला आजपर्यंत भेटलं नाही. दुसरी गोष्ट मी ज्यावेळेस तक्रार मागण्यास विस्ताराधिकारी गेलो काल त्या ठिकाणी त्यांनी मला विस्ताराधिकारी व्यंकटेश दंडे सरांनी यांनी मला अहवाल देत नाही काय करायचं करा. मी म्हटलं का देत नाही काय उकडायचं उकडा असे हे शब्द वापरून मला शिवीगाळ करून मला बाहेर करण्यात आले. काय मागणी आहे तुमची? माझी मागणी हे आहे की हा ठरावावरती सरपंचच्या ठिकाणी उपसरपंच स्वाक्षरी करून कामं केले आहेत तर याची अंमलबजावणी होऊन माननीय बीडीओ साहेबांनी उपसरपंच यांना कारवाई करावी आणि विस्तार अधिकारी यांच्यावर पण कारवाई करावी.